नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय. मित्रांनो, आजची कहाणी इतकी हृदयस्पर्शी आहे की ऐकल्यानंतर तुमच्याही डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा एका नवऱ्याजवळ बायकोने हट्ट केला की त्याच्या वडिलांना वृद्धाश्रमात ठेवायचं, पण मुलगा वडिलांचे सर्व दुःख आणि भावना समजत होता. कारण ते 2 भाऊ लहान असताना त्याच्या वडिलांनी त्यांना कसं सांभाळलं होतं त्याला सर्व काही आठवत होतं. आई गेल्यावर वडिलांनी आईचं आणि वडिलांचं दोघांचं प्रेम त्यांना दिलं होतं. कदाचित असा मुलगा सगळ्या आईवडिलांना मिळाला तर कोणालाच वृद्धाश्रमात जाण्याची गरज पडणार नाही. चला तर मित्रांनो, बायकोच्या हट्टाला कसं प्रतिउत्तर त्या नवऱ्याने दिलं तेच आपण आजच्या कहाणीतून ऐकणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि कहाणी आवडल्यास कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. रात्री झोप जरा उशिरा लागल्यामुळे आज रमेशराव जरा उशिरा उठले होते. जेव्हा ते उठले तेव्हा खिडकीतून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशाने खोली उजळून निघाली होती. त्यांनी आपला चष्मा उचलला, तो घातला आणि घड्याळाकडे बघत म्हणाले, 9 वाजले. अरे, उशीर झाला, ते येणारच असतील. रमेश स्वतःचीच पुटपुटले. लाकडी काठी टेकत ते खोलीबाहेर आले. त्यांचा मुलगा राघव जेवणाच्या टेबलावर बसून नाश्ता करत होता. रमेशराव त्याच्याजवळ जाऊन बसले. सुनीता, सुनबाई, मला पण चहा दे ग. रमेशरावांनी त्यांच्या सुनबाईला आवाज दिला. स्वयंपाकघरात उभी असलेली सुनीता मनातल्या मनात बडबडली. उठल्या उठल्या यांचा हुकूम सुरू झाला. सून म्हणजे काही मशीन नाही की सकाळपासून रात्रीपर्यंत अखंड चालतच राहील आणि दमणारही नाही. आम्ही दोघंच इथे खपतोय आणि माझे दीर भावजाई तिकडे निर्धास्तपणे मजा करतायत. आम्हाला आयुष्यभर अशीच सेवा करावी लागणार बहुतेक. इतक्यात दाराची बेल वाजली. अरे, यावेळी कोण आलं असेल? नाश्ता संपवून उठता उठता राघव म्हणाला. दार उघडताच समोर वकीलसाहेब उभे होते. त्यांच्या हातात काळ्या रंगाची एक फाईल होती. रमेशराव शांत स्वरात म्हणाले, बाळा, मीच बोलवलं होतं वकिलांना. इच्छापत्र तयार करायचे आहे. घरात अचानक शांतता पसरली. स्वयंपाकघरात चहा बनवत असलेल्या सुनीताचा हात अचानक थांबला. तिचे कान सावध झाले. तिने डोळे विस्पारले. इच्छापत्र? तिने पदर हाताने झटकला, पटकन चहा गाळला आणि ट्रेमध्ये कप ठेवले. तिच्या चेहऱ्यावर थोडीशी भीती आणि अस्वस्थता दिसत होती. बाहेर येऊन ती गुपचूप उभी राहिली. वकिलांनी चष्मा सरकवला, खुर्ची ओढली आणि कागद उघडून वाचायला सुरुवात केली. मी रमेश गोपाळदास यांचा पुत्र. माझी संपूर्ण संपत्ती, 2 प्लॉट, वडिलोपार्जित घर, शेतजमीन आणि बँकेत जमा असलेली रक्कम माझ्या दोन्ही मुलांमध्ये समान वाटून देत आहे. अमित आणि राघव दोघांनाही समान हक्क आहे. हे ऐकताच सुनीताचा श्वास अडखळला. तिने हातातील ट्रे जोरात टेबलावर आपटला. ट्रेतील चहा खाली टेबलावर सांडला. पण त्याबरोबर तिचा रोषही ओसंडून वाहत होता. बाबा, इतकी वर्ष आम्ही तुमची सेवा करतोय, तुमच्या प्रत्येक गरजेची काळजी घेतोय. राघव दिवस रात्र कष्ट करत आहेत आणि अमित भाऊ, त्यांना तर तुमची साधी आठवणही येत नाही. मग समान वाटणी का? रमेशरावांच्या डोळ्यात एक हतबलता उमटली. बाळा, अमितसुद्धा माझाच मुलगा आहे. मी दोघांमध्ये भेदभाव कसा करू? सुनीता 2 पावले पुढे आली. तिच्या चेहऱ्यावर एक उपहासात्मक हसू होतं. तुम्ही भेदभाव करू शकत नाही, पण पाहू तरी शकता ना तुमच्या दोन्ही मुलांमध्ये किती मोठा फरक आहे ते. 2 डोळे असूनही तुम्हाला ते दिसत नाही का? राघवने तिचा हात हलकाच दाबला आणि शांत स्वरात म्हणाला, सुनीता, बस. बाबांना जे योग्य वाटेल तेच करतील. पण सुनीताच्या चेहऱ्यावर त्या क्षणी असं काही होतं जणू एखाद्या वादळाच्या आधीच स्तब्ध शांत वातावरण. ती एक शब्दही न बोलता सरळ स्वयंपाकघरात निघून गेली. आता फक्त इच्छापत्राच्या कागदांची सडसड ऐकू येत होती. त्या संध्याकाळी रमेशराव थोडा वेळ झोपून उठले. खोली बाहेर येताच त्यांना घरात अस्वस्थ शांतता जाणवली. मध्येच त्यांच्या खोकल्याचा आवाज घुमत होता. त्यांनी दाराकडे पाहिलं आणि आवाज दिला, सुनबाई. पण पलीकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे रमेशराव त्यांचा मुलगा राघवला आवाज देत होते. राघव खोलीतून बाहेर आला. काय झालं बाबा? बाळा, खोकला जरा वाढलाय, थोडा चहा मिळेल का? आत्ता करून आणतो बाबा.
असं म्हणत राघव सरळ स्वयंपाकघरात निघून गेला. तिथे सुनीता तिच्या कामात गुंग होती. राघव काहीही न बोलता स्वतःच चहा करायला लागला. चहा बनवताना त्याला त्याच्या बालपणीचे दिवस आठवले. बाबा मातीच्या चुलीवर चहा आणि पोळ्या करायचे. अमित पटकन जेवून बाहेर खेळायला निघून जायचा. पण राघव मात्र बाबांच्या हातातून जेवायचा हट्ट करायचा. आई लहानपणीच गेल्यामुळे त्याला बाबांमध्येच आई दिसायची. आज मात्र परिस्थिती बदलली होती. मोठा भाऊ अमित आपली पत्नी नैनासोबत बंगळूरला निघून गेला होता. तिथे त्याची मोठ्या कंपनीत चांगली नोकरी होती. मोठा फ्लॅट होता, पण तिथे वडिलांसाठी जागा नव्हती. बाबांना तिथेच कानपूरमध्ये राहू द्या, आमच्याकडे त्यांची सोय नाही, अमितने थेट सांगितलं होतं. रमेश रावांनी हे ऐकलं होतं, पण स्वतःला समजावत राहिले. माझाच मुलगा आहे, कदाचित त्याचीही काही मजबुरी असेल. पण सुनीताच्या मनात ही गोष्ट खोलवर टोचली होती. रात्र झाली. जेवण झाल्यावर रमेश रावांनी औषध मागितलं. स्वयंपाकघरातून सुनीताने आवाज दिला, राघव तू दे ना, मला वेळ नाही. सुनीताचे उत्तर ऐकून राघव स्तब्ध झाला. हे पहिल्यांदा होत होतं जेव्हा सुनीताने बाबांना औषध देण्यास सरळ नकार दिला. सुनीताचा चेहरा दिवसेंदिवस बदलू लागला होता. पूर्वी जरी ती बडबड करत असली तरी बाबांना वेळेवर जेवण द्यायची, औषधं द्यायची, त्यांची काळजी घ्यायची. पण आता ती हे सगळं टाळू लागली होती. कधी जेवण न बोलता त्यांच्या पुढ्यात टाकून द्यायची, तर कधी औषध टेबलावर आपटून निघून जायची. रमेश रावांच्या डोळ्यात प्रश्न दिसायचे, पण ते ओठांवर कधीच आणायचे नाहीत. सुनीताच्या मनात आता फक्त एकच गोष्ट घट्ट बसली होती, सेवा आम्ही करायची आणि संपत्ती दोघांमध्ये समान वाटली जाणार. तिने ठरवलं होतं की हा अन्याय ती कधीच सहन करणार नाही. राघवच्याही हे सगळं हळूहळू लक्षात येत होतं, पण तो काही बोलला नाही. त्या रात्री सगळे झोपायला गेले, पण सुनीताला मात्र उशिरापर्यंत झोप येईना. तिच्या मनात नवीन योजना आकार घेत होती. घरातील इतर सदस्य अजाण होते की त्यांच्या घरात आता एक वादळ येऊ घातले होते. इच्छापत्र तयार झाल्यानंतर 2 दिवस असेच गेले. आधी सुनीता नाखुशीने का होईना पण बाबांची सेवा करायची, पण आता ती उघडपणे चिडचिड करू लागली. तिचा संताप दिवसेंदिवस वाढत चालला होता. राघवला हे सगळं दिसत होतं. त्याला वाटलं कदाचित तिला कामाचा जास्त ताण येत असेल. जर तिचं काम कमी झालं तर कदाचित ती पूर्वीसारखी हसत खेळत राहील. त्या विचाराने त्याने दुसऱ्या दिवशीच कामासाठी एक बाई ठेवली. ती सकाळी यायची, घराची साफसफाई, कपडे, भांडी धुवायची आणि निघून जायची. आता तुला एवढं काम करावं लागणार नाही, राघव म्हणाला. फक्त बाबांच्या जेवणाची आणि औषधांची व्यवस्थित काळजी घे. सुनीताने मान हलवली, पण राघवला तिच्या चेहऱ्यावर कसलाच आनंद दिसला नाही. त्याला वाटलं काही दिवसांनी सर्व सुरळीत होईल, पण झालं अगदी त्याच्या उलटच. सुनीताचं वागणं सुधारण्याऐवजी आणखी बिघडत गेलं. आता ती क्षुल्लक कारणांवरही चिडायची. एके दिवशी रमेशराव चहा घेत असताना म्हणाले, सुनीता, चहा गोडसर नाही झालाय बाळा, कदाचित तू साखर घालायला विसरलीस. त्यावर सुनीता संतापाने म्हणाली, साखर कमी असेल तर स्वतः उठून टाका. मला प्रत्येक वेळी माझ्या चुका दाखवायची गरज नाही. राघवला हे सहन झालं नाही. तो म्हणाला, सुनीता तू असं का बोलतेस? ती त्याच्याकडे थंड नजरेने पाहत होती आणि म्हणाली, खरं आहे तेच बोलतीये. तुम्हाला दिसत नाही का मी थकलीये? राघव शांत राहिला, पण त्याच्या मनात विचार सुरू झाला. कामाचा भार हलका केल्यानंतरही सुनीता इतकी चिडलेली का आहे? त्या दिवशी सुनीताच्या रागाचा पारा आणखी वाढणारी एक बातमी आली. रमेश रावांशी फोनवर बोलताना त्यांचा मोठा मुलगा अमित म्हणाला, बाबा, आम्ही संपूर्ण महिनाभर टूरला आलो आहोत. ही बातमी सुनीतापर्यंत पोहोचताच ती संतापाने पेटली. तिने झटपट मोबाईल उचलला आणि सोशल मीडियावर अमित आणि नैनाच्या पोस्ट पाहिल्या. कधी समुद्रकिनारी, कधी उंच इमारतींच्या समोर, तर कधी मोठ्या मॉल्समध्ये. एका फोटोखाली लिहिलं होतं वॅकेशन इन पॅरिस, तर दुसऱ्यावर लाईफ इज ब्युटिफुल. हे पाहून सुनीताचा चेहरा तळपला. तिने फोन टेबलावर आपटला आणि जोरात ओरडली, बघा, हे लोक परदेशात मौजमजा करतायत आणि मी मात्र बाबांची नोकराणी बनून राहिली आहे. राघव म्हणाला, सुनीता, तुला कोणी नोकराणी म्हटलंय का? आणि त्यांना कुठे जायचंय याने आपल्याला काय फरक पडतो? कसा फरक पडत नाही.
ती रागाने ओरडली. मी इथे कित्येक वर्ष बाबांचा भार वाहते, त्यांच्या प्रत्येक हट्टाचा त्रास सहन करते आणि हे लोक विदेशात फिरतायत आणि तरीसुद्धा इच्छापत्रामध्ये समान वाटा मिळणार. याला न्याय म्हणायचं? तिच्या आवाजात संतापही होता आणि डोळ्यात अश्रूही. त्या रात्री सुनीता रुक्षपणे स्वयंपाकघरात उभी होती. आज तिने जेवणच बनवलं नाही. ऑफिसमधून परत आलेला राघव म्हणाला, सुनीता, बाबांना जेवण दिलंस का नाही? नाही दिलं. मग देऊ का मी? मी जेवण बनवलंच नाही. काय? जेवण नाही केलं? पण का? मन नव्हतं. हवं असेल तर बाहेरून मागून घ्या. सुनीता, हे काही बरोबर नाही. बाबा बाहेरचं जेवण कसं खातील ते मला काही माहीत नाही. फक्त एवढंच माहीत आहे की आता मी काही करू शकत नाही. हे ऐकून राघव अवाक झाला. आधी थकली तरीही सुनीता जबाबदारी पार पाडायची, पण आता तिला फक्त कारणं हवी होती काम चुकवण्यासाठी. राघवने स्वतः 2 पोळ्या केल्या, दूध गरम केलं आणि बाबांना दिलं. उरलेलं जेवण बाहेरून मागवलं. रमेशराव आपल्या खोलीत शांतपणे झोपले होते, पण त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांच्या इच्छापत्राने सुनीताच्या मनात प्रचंड वणवा पेटवला आहे. राघवच्या लक्षात आलं, सुनीता आता फक्त 2च गोष्टी अनुभवतीये, जळफळाट आणि द्वेष. संपूर्ण घरात भयानक शांतता होती, पण त्या शांततेत एक मोठं वादळ आकार घेत होतं. आता रमेश जी काही खायला मागायचे तेव्हाच सुनीता बहिरी व्हायची. नातवाला बोलावलं तरी तिला त्याचंही वाईट वाटायचं. कधीकधी कामवाली बाई दयाळूपणे फळ कापून द्यायची, पण एकदा सुनीताने तिला तसं करताना पाहिलं आणि ती तिच्यावरही ओरडली. पुढच्या वेळी असं केलंस तर तुला कामावरून काढून टाकेन. त्यानंतर कामवालीही गप्प झाली. त्या दुपारी 3 वाजता रमेशरावांनी हळू आवाजात आवाज दिला, बाळा, काहीतरी खायला देशील का? त्यांचा आवाज कमकुवत होता, पण सुनीताच्या मते ती अजून एक मागणी होती. ती चिडून बाहेर आली. ही काय खाण्याची वेळ आहे का? 12 वाजता दुधाचा दलिया दिला होता ना, आणि आता परत खायला हवंय? हे घर आहे, स्वयंपाकाची फॅक्टरी नाही. चुपचाप झोपा. आता सरळ संध्याकाळी जे मिळेल ते खा. रमेशराव काही बोलण्याआधीच सुनीता वळून आपल्या खोलीकडे निघून गेली. रमेशरावांच्या डोळ्यात उदासी दाटली, पण ते शांत राहिले. त्याचवेळी राघव ऑफिसमधून लवकर परत आला होता. गेटपाशी उभा राहून त्याने सुनीताचे सगळे बोलणे ऐकले. त्याचे पाय आत वळले तेव्हा सुनीता आपल्या खोलीत पोहोचली होती. राघवच्या मनात संताप उसळला. तो वेगाने खोलीत गेला. सुनीता आरामात पलंगावर बसून तिचा आवडते सिरियल पाहू लागली. जणू काहीच घडले नाही. टीव्हीच्या आवाजाच्या मध्येच राघवच्या कडक स्वराने खोलीत दणाणली. सुनीता, ही काय पद्धत झाली बाबांशी बोलण्याची? ते वयस्कर आहेत, आजारी असतात आणि तू त्यांच्याशी असं बोलतेस? सुनीताने रिमोट खाली ठेवला आणि मागे वळून राघवकडे पाहिले. होय, बोलणार. आणि काय करू? दिवसभर त्यांची सेवा करत राहू? त्यांच्या प्रत्येक गरजेची काळजी घेत राहू? 2-2 तासांनी काही ना काही लागतेच त्यांना. मी विचारते, मला पण आराम हवा की नाही? मी काही यंत्र नाही, मी माणूस आहे. राघवचा संताप अधिकच वाढला. तुला लाज नाही वाटत? बाबांनी नेहमी आपली काळजी घेतली आहे आणि आता त्यांना आपली गरज आहे, तर तू त्यांच्यासोबत असं वागतेस? सुनीता देखील भडकली. काळजी घेतली? होय, घेतली असेल तुझी, पण मी जेव्हापासून या घरात आले तेव्हापासून फक्त ओझ्यासारखे आहेत ते माझ्या डोक्यावर. आणि त्यात त्यांचं ते इच्छापत्रही. अमित भाऊंना बरोबरीचा हिस्सा दिला आणि ते विदेशात मजा करत फिरतायत. सोशल मीडियावर रोज शेकडो फोटो टाकतायत आम्हाला चिडवण्यासाठी. जेव्हा त्यांच्या फोटोंकडे पाहते ना, तेव्हा मोबाईल भिंतीवर आपटून फोडावासा वाटतो. बस, आता पुरे झालं. आता कान उघडून ऐकून घ्या राघव. या घरात बाबा राहतील किंवा मी राहील. खोलीत एकदम शांतता पसरली. राघव सुन्न झाला. सुनीताच्या बोलण्याने त्याच्या मनाला खोलवर घाव बसला. तो काही बोलू इच्छित होता, पण शब्दच निघत नव्हते. या वादाची छाया संपूर्ण घरभर पसरली. त्या रात्री कुणीही जेवलं नाही. रमेशराव आपल्या खोलीत शांतपणे पडून राहिले. कदाचित त्यांना सगळं ऐकू आलं होतं. सकाळी नाश्त्यानंतर रमेशरावांनी राघवला जवळ बोलावलं. त्यांचा आवाज थोडा थरथरत होता. राघव, माझी अशी अजिबात इच्छा नाही की माझ्यामुळे तुझ्या आणि सुनीताच्या नात्यात दरी निर्माण व्हावी. घरात शांती राहावी म्हणून मी वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला आहे. बाबांचं बोलणं ऐकून राघव चमकला. बाबा, हे तुम्ही काय म्हणताय? मी असं कधीच होऊ देणार नाही.
पण रमेशराव म्हणाले, नाही बाळा, मी माझा निर्णय घेतलाय. मी आता या घरात राहून कलह वाढवू शकत नाही. सुनीता म्हणते तसं. मी तिच्यावर ओझं बनून राहू शकत नाही. तू मला वृद्धाश्रमात सोडून दे. राघवच्या हृदयात कालवा कालव सुरू झाली. तो हलक्या आवाजात म्हणाला, जर तुम्ही म्हणाल तर मी भावाशी बोलतो. ते परत आल्यावर काही दिवस तरी तुम्हाला बेंगळूरला नेतील. नको रे राघव, मला नाही वाटत की माझ्यामुळे कुणीही त्रस्त व्हावं. रमेशरावांनी डोळ्यातून ओघळणारे अश्रू लपवत म्हणाले. राघव निराश झाला. त्याच वेळी सुनीता मागे उभी राहून हे सगळं ऐकत होती. ती थंड आवाजात म्हणाली, राघव, बाबा बरोबर म्हणत आहेत. आता मी अधिक काही सहन करू शकत नाही. त्यांना वृद्धाश्रमात सोडून या. सर्वांच्याच भल्यासाठी हे योग्य आहे. राघवने तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आता ना थकवा होता ना वेदना. चेहऱ्यावर फक्त एक निर्ढावलेपण होतं आणि मनात हलकेपणाची भावना. राघवचं मन सुन्न झालं. एकीकडे त्याचे जन्मदाता होते, ज्यांनी त्याला वाढवलं, शिक्षण दिलं, चांगलं आयुष्य दिलं, आणि दुसरीकडे त्याची पत्नी होती, जिला त्याने आपलं आयुष्य समर्पित केलं होतं. त्याला काहीच कळत नव्हतं. घरातील तणाव वाढतच गेला. त्या दुपारी जेव्हा राघवने बाबांचं छोटीशी बॅग उचलली, तेव्हा सुनीताने नजर वळवली. बाहेर रस्त्यावरही शांतता होती. राघवच्या बोटांनी बॅगच्या हँडलला घट्ट पकडलं होतं. त्याने पुन्हा एकदा सुनीताकडे पाहिलं, कदाचित आशेने की ती काहीतरी बोलेल, त्याला थांबवेल, पण नाही. तिच्या डोळ्यात काहीच भाव नव्हते. जणू हे तिच्यासाठी कोणत्या तरी ओझ्यातून मुक्त होण्याचा क्षण होता. रमेशराव शांत उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही गिलावा नव्हता, कुठलीही तक्रार नव्हती, फक्त एक शून्य होतं. वृद्धाश्रमात पोहोचल्यावर राघवची पावलं थांबली. त्याचे धैर्य सुटत चालले होते. गाडी थांबवून तो तसाच बसून राहिला. चल बाळा, उशीर करू नकोस, रमेशरावांनी हळू आवाजात म्हटलं. राघवच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्याने त्यांना वाहू दिलं नाही. तो गाडीतून उतरला, बॅग उचलली आणि बाबांसोबत वृद्धाश्रमात गेला. सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर तो निघण्याआधी बाबांच्या पाया पडला. खुश रहा बाळा, बाबांनी त्याला आशीर्वाद दिला. पण राघव काही बोलू शकला नाही. गळ्यात अडकलेले शब्द त्यांच्या आतच दाटून राहिले. तो पटकन वळला आणि बाहेर पडला. गाडीत बसून त्याने आपलं डोकं स्टेअरिंगवर ठेवलं आणि ढसाढसा रडू लागला. बराच वेळ गेला आणि जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा सुनीता दारात उभी होती. तिच्या चेहऱ्यावर समाधानाची हलकीशी झलक होती. सोडून आले, तिने थंड स्वरात विचारलं. राघवने कोणताही प्रतिसाद दिला नाही. तो सरळ आत गेला आणि खोलीत जाऊन पलंगावर पडला. छताकडे पाहत असताना त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता दाटून आली. दुसऱ्या दिवशी रविवार होता. सुनीता आज उशिरा उठली. आजची सकाळ तिला खूप सुखद वाटत होती, कारण प्रत्येक रविवारी बाबांसाठी चहा करण्याची घाई तिला असायची, पण आज ती नव्हती. आज घरात खोकल्याचा आवाज घुमत नव्हता. एक वेगळीच शांतता होती. पण राघवने मात्र पूर्ण रात्र झोप न घेता काढली. त्याने कुणाशीही काहीही न बोलता घर सोडले आणि निघून गेला. बराच वेळ राघव बागेत फिरत राहिला, पण त्याचे मन अत्यंत अस्वस्थ होते. शेवटी त्याला वाटले की समीरकडे जावे. समीर त्याचा बालपणीचा मित्र होता, ज्याच्यासमोर तो मन मोकळं करून आपले दुःख हलके करू शकत होता. आतून मोठ्या आवाजात भांडण ऐकू आले. त्याचे पाय तिथेच थांबले. हो, फक्त मीच तुम्हाला वाईट वाटते ना? तुमची आई कधीही चुकीची असू शकत नाही, समीरची पत्नी सीमा मोठ्याने बोलत होती. सीमा, हे तू काय बोलत आहेस? समीरचा आवाज ऐकू आला. सीमा अजूनच भडकली. हो, मला सगळं कळतंय. आता ठरवा, आईला गावी पाठवायचं, नाहीतर मी मुलांना घेऊन माहेरी निघून जाईल. आणि लक्षात ठेवा, एकदा गेली तर परत येणार नाही. मग उरले तुम्ही आणि तुमची आई. समीर चिडून म्हणाला, तू भानावर आहेस ना? तुला कळतंय का तू काय बोलत आहेस? सीमाने उपहासाने उत्तर दिले. हो, माझं डोकं एकदम ठिकाणावर आहे, पण बहुतेक तुझ्या आईचं नाही. बाहेर उभा असलेल्या राघवचे कान ताठ झाले. समीर मोठ्या आवाजात म्हणाला, तोंड सांभाळून बोल सीमा. मी मान्य करतो, त्यांच्या वयामुळे तुला काही त्रास होतो, पण म्हणूनच आपण त्यांना एकटं सोडायचं? त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आपल्यासाठी घालवलं. आता त्यांच्या गरजेच्या वेळी आपण त्यांना बाहेर काढायचं? समीरचा आवाज सौम्य झाला. एकदा त्यांच्या जागी स्वतःला ठेवून बघ. उद्या आपला मुलगा मोठा होईल, लग्न होईल, आणि जर त्याने तुला अशीच हाकलून दिली तर?
आई वडील ही जबाबदारी असते सीमा, ओझं नाही. आपण जी वागणूक आज त्यांना देतो तीच वागणूक उद्या आपल्याला मिळेल. घरात शांतता पसरली. बाहेर उभा असलेल्या राघवच्या मनात वादळ उठले. समीर किती समजूतदारपणे परिस्थिती हाताळत होता आणि आपण इतक्या सहज आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात सोडून दिलं. आपण का नाही शांतपणे सुनीताला समजावलं. कदाचित ती ऐकली नसती, पण निदान प्रयत्न तरी करायला हवा होता. त्या विचारांनीच त्याचे मन जड झाले. संध्याकाळी जेव्हा तो घरी परतला तेव्हा तो सोप्यावर बसून विचारात गडलेला होता. सुनीता त्याच्या जवळ आली आणि विचारले, काय झालं? एवढे उदास का दिसताय? राघवने काही उत्तर दिलं नाही. सुनीता म्हणाली, बाबांचाच विचार करताय ना? काही दुसरं काम नाही का तुम्हाला? कदाचित त्यांना विसरण्याचा प्रयत्न करत असाल. राघवचा संयम तुटला. त्याने सुनीताकडे रोखून पाहिले आणि संतापाने म्हणाला, ते माझे बाबा आहेत, मी त्यांना विसरू कसा शकतो? सुनीता काही क्षण शांत राहिली आणि नंतर उत्साहाने म्हणाली, असं करूया ना, काही दिवस बाहेर फिरायला जाऊया. तुमचं मनही हलकं होईल आणि आरवही आनंदी होईल. बाबांमुळे आपण कुठेच जाऊ शकलो नाही. आता तरी मोकळेपणाने जगूया. राघवने तिच्याकडे संतापाने पाहिलं आणि न बोलता उठून गेला. कुठे चाललात? ती मागे ओरडली. झोपायला. अरे निदान जेवण तरी कर, भूक नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ऑफिसहून परतताना राघवच्या मनात काहीतरी घडले होते. घरी पोहोचताच सुनीताने मोठ्याने रडायला सुरुवात केली. तिने लगेच आपल्या भावाला फोन लावला. भाऊ लवकर इथे ये, काही विचारू नको, फक्त लगेच ये. रोहित हैराण झाला. अगं पण झालं तरी काय? भाऊ प्लीज लगेच ये. अर्ध्या तासातच रोहित घरात पोहोचला. समोर सुनीता रडत बसली होती आणि राघव शांत बसला होता. दाजी काय झालं? सुनीता अश्रू पुसत म्हणाली. हे बघ भाऊ, घटस्फोटाची कागदपत्र घेऊन आलेत. म्हणतात यांना माझ्याशी घटस्फोट हवा आहे. हे ऐकून रोहित सुन्न झाला. त्याने राघवकडे पाहिले. तो काहीच बोलला नाही. रोहितने रमेश रावांच्या खोलीकडे नजर टाकली, पण ती रिकामी होती. त्याने आरवला जवळ घेतलं आणि विचारलं, बाबा कुठे आहेत बाळा? पप्पा त्यांना वृद्धाश्रमात सोडून आले. रोहितला मोठा धक्का बसला. त्याला सगळा प्रसंग आता स्पष्ट होत होता. तो हळूच राघवच्या शेजारी बसला आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, दाजी समस्या असतील, पण त्या आपण बसून बोलून सोडवायला हव्या होत्या. घटस्फोटाचा निर्णय इतक्या सहज घ्यायचा नसतो. राघवचा संयम सुटला. त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. मी माझ्या 70 वर्षाच्या बाबांना वृद्धाश्रमात सोडलं, फक्त हिच्या हट्टामुळे. तिने शपथच घेतली होती त्यांना घरातून काढायची. ना ती त्यांच्याशी नीट बोलायची, न माझ्या मुलाला त्यांच्या जवळ जाऊ द्यायची. एवढंच नाही तर नोकरांनाही त्यांची मदत करू नका असं सांगितलं होतं. अखेरीस बाबांनीच ठरवलं, मला वृद्धाश्रमात टाक, मी तुला ओझे नको बनायला. राघवने दोन्ही हातांनी चेहरा झाकला आणि हंबरडा फोडला. मग थोडं सावध होऊन गळा दाटून राघव बोलला, तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण जेव्हा मी फक्त 4 वर्षाचा होतो तेव्हा माझी आई मला सोडून निघून गेली. बाबांनी पुन्हा लग्न केलं नाही, फक्त यासाठी की आमच्या आयुष्यात कोणी सावत्र आई येऊ नये. त्यांनी एकट्यानेच आम्हाला वाढवलं, घर आणि बाहेरचं दोन्ही सांभाळलं. राघवच्या डोळ्यात जुन्या आठवणी दाटून आल्या होत्या. तो पुढे म्हणाला, मला अजूनही आठवतं, लहानपणी मी बाबांच्या बोटाला धरून चालायचो. त्यांची उपस्थिती म्हणजेच माझ्यासाठी सुरक्षितता होती. ते कामावरून दमून आले तरीही माझ्या हट्टामुळे मला जत्रेत घेऊन जायचे आणि जेव्हा मी चालून थकायचो तेव्हा मला खांद्यावर बसवून पूर्ण जत्रा फिरवायचे. त्याचा आवाज कंप पावत गेला. आज जेव्हा त्यांना माझ्या आधाराची सर्वात जास्त गरज आहे तेव्हा मीच त्यांना परक करून टाकलं. लाज वाटते मला स्वतःची. 3 दिवस झाले, पण त्यांचा असहाय्य चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. हे ऐकून रोहितने संतापाने सुनीताकडे पाहिलं, पण ती अजूनही रागाने उभी होती. तिने आपले अश्रू पुसले आणि दुसरीकडे तोंड वळवले. राघव पुढे म्हणाला, माझ्या बाबांनी आपले संपूर्ण आयुष्य आम्हा मुलांच्या भविष्यासाठी खर्च केले. हे घर असंच उभं राहिलं नाही. त्यांच्या प्रत्येक विटेला बाबांच्या कष्टाचा, त्यांच्या रक्तघामाचा स्पर्श आहे. जर मी माझ्या देवतुल्य वडिलांचा होऊ शकलो नाही तर मी माझ्या पत्नीचा आणि मुलांचाही कसा होऊ शकतो? असं म्हणताना राघव लहान मुलासारखा रडू लागला. त्याच्या शब्दांनी सुनीताच्या मनात पश्चातापाची भावना निर्माण झाली. तिने गोंधळून
पदर मुरडायला सुरुवात केली. राघवने पुन्हा एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, मी माझ्या जन्मदात्याला अशा लोकांकडे सुपूर्त केलं जे त्यांची सवय, गरजा किंवा आजार समजून घेत नाहीत, जे त्यांना ओळखतही नाहीत. मी जर माझ्या बाबांसाठी काही करू शकलो नाही तर मी दुसऱ्या कुणासाठी काय करणार. माझ्या पत्नीने स्पष्ट सांगितलं आहे की माझे बाबा तिच्यासाठी ओझं आहेत. जर तिला तिच्या स्वातंत्र्याची इतकी काळजी असेल तर मी का तिला अपूर्ण स्वातंत्र्य द्यावं. मी तिला पूर्णपणे मुक्त करतो. हे ऐकताच सुनीताच्या काळजात धडकी भरली. तिने ओशाळलेल्या डोळ्यांनी राघवकडे पाहिलं, पण राघव अजूनही बोलतच होता. जेव्हा मी आईशिवाय मोठा होऊ शकतो तर माझा मुलगाही बापाशिवाय मोठा होईल. त्याच्याकडे तरी आई आहे, त्याला कसलीही कमतरता भासणार नाही. राघवच्या नजरा मुलाकडे वळल्या, जो एका कोपऱ्यात भीतीने उभा होता. राघवच्या डोळ्यात एक विचित्र निर्धार चमकू लागला. म्हणूनच मी घटस्फोट घ्यायचं ठरवलं आहे. आता तू मोकळी आहेस, मजा कर. बाबांची जबाबदारी तुझ्या डोक्यावरून मी आधीच काढून टाकली आहे. आता मी तुला माझ्या जबाबदारीतूनही मुक्त करतो. पण काळजी करू नकोस, माझी सर्व संपत्ती तुझ्याकडेच राहील. मी मात्र सगळं सोडून माझ्या बाबांसोबत वृद्धाश्रमात राहीन. निदान माझ्या मनाला समाधान तरी मिळेल की मी त्यांच्या शेवटच्या टप्प्यावर त्यांच्या सोबत होतो. हे ऐकताच सुनीताला जणू विजेचा धक्का बसला. तिने फाटक्या नजरेने राघवकडे पाहिलं. राघवने आपलं डोकं खाली झुकवलं. त्याचा आवाज आता थंड पडला होता. आज माझे वडील 2 मुलं असतानाही वृद्धाश्रमात आहेत. मग शेवटी मलाही तिथेच जावं लागेल. तर का नाही आजच जावं. तिथं राहायची सवय होईल आणि म्हातारपणी घरच्यांना त्रासही होणार नाही. पुढच्या क्षणी खोलीत शांतता पसरली. फक्त राघवच्या सुकसुकाटाचा आवाज येत होता. रोहितने सुनीताकडे गंभीर नजरेनं पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मितरेषा उमटली. सुनीता गोंधळली. रोहित पुढे म्हणाला, सुनीता, तुझ्या कल्पनेतून मलाही प्रेरणा मिळाली. आता मीही माझ्या आईला वृद्धाश्रमात सोडून येईन. सुनीताला जणू कुणीतरी जोरात थप्पड मारली होती. तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती अवाक होऊन रोहितकडे पाहू लागली. हे काय बोलतोस तू भाऊ? तिचा आवाज थरथरत होता. होय सुनीता, मी अगदी बरोबर बोलतोय. आमची आईही आता वृद्ध झाली आहे. कधी खोकला, कधी ताप, कधी इथे दुखतं, कधी तिथे दुखतं. हे सगळं मला झेपत नाही. डॉक्टरकडे नेणं, औषधांवर पैसे खर्च करणं, तिची काळजी घेणं, यामुळे मी कंटाळलो आहे. मग मीही माझं आयुष्य सोपं करून टाकतो, जसं तू केलंस. आपल्या भावाचं बोलणं ऐकून सुनीता स्तब्ध झाली. सांग, मी बरोबर करतोय ना? रोहितच्या आवाजात अचानक धार आली. नाही दादा, असं करू नकोस. मला आणखी लाजीरवाणं करू नकोस, असं म्हणत सुनीता हमसाहमसी रडू लागली. जेव्हा तू तुझ्या सासऱ्यांसाठी हे केलंस तेव्हा तुला काहीच चूक वाटली नाही. त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरातून हाकलताना तुझं मन दुखावलं नाही. त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहूनही तुझं हृदय वितळलं नाही. सुनीता जमिनीवर बसली. मला माफ करा, मी खूप मोठी चूक केली. मी फक्त स्वतःचा विचार केला, पण हे समजलंच नाही की मी किती मोठं पाप करणार होते. माफ करा राघव. ती जितकं बोलत होती त्यापेक्षा जास्त रडत होती. राघवने तिच्याकडे नजर टाकली. सुनीताचा चेहरा आता पूर्णपणे पश्चातापाने भरून गेला होता. तिच्या डोळ्यात फक्त अपराधी भाव दिसत होता. काही वेळानं रोहित बोलला, आता तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली आहे, तर आपण सगळे मिळून बाबांना वृद्धाश्रमातून परत आणूया. त्याने घड्याळाकडे पाहिले. संध्याकाळचे 7 वाजत आले होते. चला दाजी, अजून वेळ घालवण्यात काही उपयोग नाही. त्याने राघवच्या खांद्यावर हात ठेवला. सुनीता म्हणाली, राघव, आपण बाबांना घरी आणूया. थोड्याच वेळात तिघं वृद्धाश्रमाच्या गेटसमोर उभे राहिले. राघवचं काळीज वेगाने धडधडत होतं. वृद्धाश्रमात उदासी भरलेली होती. चारही बाजूला शांतता होती. फक्त कुठून तरी एखाद्याच्या खोकला किंवा हळू आवाजात होणारी कुरकुर ऐकू येत होती. एका कोपऱ्यात काही वृद्ध निशब्द बसले होते. कुणी खिडकीतून बाहेर टक लावून पाहत होतं, तर कुणी अश्रू पुसत होतं. रोहित आणि सुनीता काही क्षण स्तब्ध उभे राहिले. त्या आश्रमात इतकी वेदना आणि निराशा भरलेली होती की त्यांचा मनाचा भार आणखी वाढला. मी राघव, रमेशरावांचा मुलगा. कृपया सांगू शकाल का बाबा कुठे आहेत? राघवने मंद आवाजात वृद्धाश्रमाच्या कर्मचाऱ्याला विचारले. हो साहेब, ते बाहेर अंगणात बसले आहेत, कर्मचारी म्हणाले.
ते जसे तिथं पोचले त्यांना एका वृद्ध गृहस्थाचा आवाज ऐकू आला. ते कोणी दुसरे नव्हते तर राघवचे वडील रमेशराव होते. ते एका वृद्धाशी बोलत होते. भाऊसाहेब, माझा कोणीही मुलगा नव्हता म्हणून मला येथे यावं लागलं. पण तुमची कहाणी ऐकून माझे हृदय तुटले. तुमचे 2 मुलं असताना देखील तुम्हाला इथे राहायला लागले. तुमची सून किती निर्दयी निघाली. तिने तुमच्यासारख्या ज्येष्ठ माणसाला घराबाहेर काढले. हे ऐकून राघवचे काळीच कळवळले. त्याने सुनीताकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अपराधीपणाचा आणि भीतीचा भाव होता. मात्र त्याहूनही अधिक आश्चर्याचा धक्का देणारी गोष्ट म्हणजे रमेशरावांची प्रतिक्रिया. रमेशराव मंद हसले आणि म्हणाले, नाही भाऊसाहेब, माझी सून तशी नाही. ती खूप चांगली आहे. फक्त थोडीशी नासमज आहे, पण वाईट नाही. हे ऐकून राघव, सुनीता आणि रोहित स्तब्ध झाले. तुमच्या मुलाने सुनेने तुम्हाला येथे आणून सोडले तरी तुम्ही त्यांना चुकीचे म्हणत नाही, त्या वृद्धाने आश्चर्याने विचारलं. रमेशराव हलक्या स्वरात म्हणाले, मुलं कधी वाईट नसतात. फक्त कधीकधी त्यांना आपली जबाबदारी कळत नाही. पण मला खात्री आहे एक दिवस त्यांना समजेल आणि ते परत येतील. त्यांच्या डोळ्यात नमी होती. मागे उभ्या असलेल्या सुनीताच्या अंगावर काटा आला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ज्या व्यक्तीला तिने घराबाहेर काढले त्याने तिच्याविषयी एकही कटू शब्द उच्चारला नव्हता. तिच्या मनातली अपराधी भावना आणखीनच वाढली. ती झपाट्याने पुढे सरसावली आणि बाबांच्या पायाशी कोसळली. बाबा, मला माफ करा. मी खूप मोठी चूक केली. ती रडत होती. रमेशराव घाबरले. पटकन तिला उचलण्याचा प्रयत्न करत म्हणाले, नको बाळा, असे नको करू. मुली पायाशी पडत नाहीत. पण सुनीता उठायलाच तयार नव्हती. तिचे रडणे थांबत नव्हते. मी किती स्वार्थी होते बाबा. माझ्या सुखासाठी तुमच्या दुःखाकडे मी दुर्लक्ष केले. मला कधीच कळले नाही की तुम्हीच आमच्या घराचा पाया आहात आणि मी तुम्हालाच घराबाहेर काढायचा हट्ट धरला. तिचे अश्रू जमिनीवर ओघळत होते. मला माफ करा बाबा, ती पुन्हा पुन्हा म्हणत होती. राघवही त्यांच्या भावना रोखू शकला नाही. तोही वडिलांच्या पायाशी झुकला. बाबा, मीही दोषी आहे. मी माझ्या पत्नीच्या हट्टापुढे झुकलो आणि तुमचा अपमान केला. मला खूप लाज वाटत आहे. रोहित देखील हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, आजपासून सुनीता तुमची सून नाही, तुमची मुलगी म्हणून राहील. ती तुमची पूर्ण काळजी घेईल. मी तुम्हाला वचन देतो. बाबा, आता आपण घरी परत जाऊया. घर तुमच्याशिवाय अपूर्ण आहे, सुनीता म्हणाली. हे ऐकून रमेशजींच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांनी राघव आणि सुनीताच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि त्यांना हृदयाशी लावून घेतलं. तेथील बाकीच्या वृद्धांच्या डोळ्यातही पाणी आलं. राघवने वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकाकडे पाहत विचारलं, सर, मी माझ्या बाबांना घरी न्यायला आलो आहे. व्यवस्थापकाने हलक्या हसूने मान डोलावली. काही वेळातच कागदपत्रांची पूर्तता झाली. रमेशरावांच्या चेहऱ्यावर शांतता आणि समाधान झळकत होते. आश्रमाच्या अंगणात रोहितने सुनीताकडे पाहिलं. समजलं का सुनीता, खरा आनंद म्हणजे काय? सुनीता लाजून खाली पाहू लागली. तिचे ओठ थरथरत होते, पण उत्तर द्यायची हिंमत नव्हती. रोहितने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, सुनीता, आईवडील म्हणजे आपल्या जगाचा आधारस्तंभ असतात. मग ते आपले असोत किंवा दाजींचे. त्यांना जिवंतपणी तरी दुर्लक्षित करू नकोस. आपण त्यांच्यापासून दूर झालो तर आपल्या संसाराचा कणा मोडून पडेल. त्यांच्या डोळ्यात दुःखाचे अश्रू आले तर त्यांची किंमत आयुष्यभर चुकवावी लागेल. आई वडील सुखी असतील तरच आपल्याला खरी शांतता मिळेल. त्यांची छाया खरी सुखाची ओढ आहे. सुनीताचा आवाज भरून आला. तिने कापऱ्या हातांनी रोहितचा हात धरला आणि गहीवरून म्हणाली, दादा, माझ्या डोळ्यांवरील पट्टी आज उघडली. आता तुम्हाला माझ्यामुळे कधीही लाजीरवाणे वाटणार नाही. मी माझ्या जबाबदाऱ्या कधीही टाळणार नाही. त्या क्षणी तिच्या आवाजात संकल्प होता. कुटुंब एकत्र ठेवण्याचा संकल्प. काही वेळाने रमेशराव आणि राघव बाहेर आले. रमेशरावांच्या चेहऱ्यावर आनंद होता. आश्रमातील इतर वृद्ध त्यांच्या दिशेने पाहत होते. काही लंगडत आले, काही भीतीचा आधार घेत आले, पण प्रत्येकाच्या डोळ्यात एकच भावना होती, कदाचित आमच्याही मुलांनी हेच केलं असतं. एका वृद्ध मातेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने कापणाऱ्या हातांनी साडीच्या पदराने ते पुसले आणि मनाशी म्हणाली, देवा, माझ्याही आयुष्यात असा दिवस यावा. माझा मुलगाही माझा हात धरून मला घरी न्यायला यावा. एका वृद्ध गृहस्थाने आपली काठी टेकत पुढे येत हळव्या आवाजात म्हटले, रमेश, तू खूप नशीबवान आहेस. तुझे मुलं तुला न्यायला आले आहेत.
माझी मुलं तर विसरली की मी जिवंत आहे. त्यांच्या शब्दात इतकी वेदना होती की कोणीही आपल्या भावना रोखू शकले नाही. रमेश रावांनी अश्रू भरलेल्या डोळ्यांनी त्या वृद्धाला मिठी मारली आणि आश्रमातील प्रत्येकाशी निरोप घेतला. गेट बाहेर गाडी उभी होती. त्यांनी शेवटचं मागे वळून पाहिलं. त्यांच्या डोळ्यांसमोर राहिले ते टक लावून पाहणारे ते वृद्ध चेहरे. कोणाच्या डोळ्यात आसवे, कोणाच्या डोळ्यात आशा आणि कोणाच्या डोळ्यात केवळ वाट पाहण्याची भावना. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? राघवने शेवटी जो निर्णय घेतला तो योग्य होता की नाही? जर तुम्ही राघवच्या जागी असता तर काय केलं असतं? तुमचे विचार नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कहाणी आवडली असेल तर ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका.